नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर आपल्या हक्काचं विचारले. एकता नगर रहिवासी संघाचे प्रथम आभार मानेन. सालाबाद प्रमाणे यांनाही अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणामध्ये एकता नगर मध्ये साजरी होत आहे. त्या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेशजी नायदे साहेब, आमचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शक आमचे भोसले साहेब आणि इकडचे सर्व रहिवासी संघाचे मित्रपरिवार, असे कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये राबवले पाहिजे आणि एक चांगला आदर्श लोकांपर्यंत अण्णाभाऊचा पोहोचवला पाहिजे. पण या सरकारने एक विनंती आहे, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न एक पदवी देऊन त्यांना एक सन्मानित करण्यात यावी. याची वेळोवेळी ही मागणी सरकारला करत आहे. कुठंतरी त्या जयंतीनिमित्त या सरकारपर्यंत भारतरत्न ही पदवी देऊन त्यांना एक मान सन्मान त्यांचा आणखी वाढवला पाहिजे आणि अण्णाभाऊ साठे यांचं एक वस्तू संग्रहालय किंवा एखादं वाचनालय आपण कल्याण पूर्वमध्ये खासदार साहेब आणि ग्रामीणचे आमदार साहेब राजेशजी मोरे साहेबांना आणि आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना आम्ही भोसले साहेब आणि माझ्या माध्यमातून एक विनंती करण्याचा प्रयत्न करू. त्याला यश येईल हीच या जयंतीनिमित्त आम्ही ग्वाही देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी खूपच मोठं काम केलेलं आहे. अण्णासाहेबांनी आपल्या लेखणीमधून जनजागृती केली. अनेक नवीन त्यांनी संशोधनामध्ये जशी त्यांची जे सांगितलं त्यांच्या भाषेचं 27 भाषेमध्ये त्यांचं ते हे केलेलं आहे, रूपांतर केलेलं आहे. आणि समाजाला त्यांनी जागृती देऊन समाजामध्ये एक अशी एक चेतना निर्माण केली की ठिकठिकाणी त्यांनी स्वातंत्र्याच्या वेळेला सुद्धा त्याचा आपल्याला खूप फायदा झालेला आहे आणि आपल्या देशाला सुद्धा त्याचा खूप फायदा झालेला आहे, समाजाला फायदा झालेला आहे. आणि अशा समाज सुधारकांची जयंती आज या ठिकाणी आहे. त्याला सर्वांच्या वतीने आपण विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. या ठिकाणी विशेष करून भारतभाऊ सोनवणे म्हणजे आमचे मित्र आहेत, श्रीराम गाडे साहेब, म्हणजे सर्वजण ज्या समाजामध्ये वावरणारे व्यक्ती आहेत, सर्व समाजाला बरोबर घेऊन समाज कार्य करणारे व्यक्ती आहेत. इथल्या सर्व युवकांना मी विनंती करेन की अण्णाभाऊ साठेंची आपण जयंती साजरी करतोय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी करतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, पण जे त्यांनी आपल्याला बोध दिलेला आहे तो आपण बोध घेऊन आत्मसात करावा, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून समाजामध्ये आपली प्रतिमा उचित राहील.